प्रत्येक नद्यांच्या काठावरती वाढलेली आहे, शहरं वसलेली आहेत आणि त्यांचं जे काय दूषित पाणी आहे, सांडपाणी ज्याला बोललं जातं, त्यांना सोडायला तुमच्या इकडे जरी कुठं मला मार्ग दिसत नाही. पर्याय करू शकतो आपण की त्याचं पाणी उचलून, जसं आम्ही कंपन्यांचं पाणी CATPमध्ये सोडून त्याचं स्वच्छकरण केलं जातं, त्या धर्तीवरती ह्याला ही उपाययोजना करू शकतो आम्ही. आणि त्यासाठी आमचा प्रयत्न मुख्यमंत्री कोणी उपमुख्यमंत्री आणि आमचं मंत्रिमंडळ यामध्ये आम्ही तो घेतो. कारण शेवटी जे पाणी आपल्याला कंटिन्यूस प्यावं लागतं आणि त्याच पाण्यामध्ये जर दूषितपणा येऊ शकतो, तर मग आता आपण एवढा देश सुधारत चाललेलो आहोत, टेक्निकल एवढं सुधारलेलं आहे, तर हे करणं अवघड आहे असं मला वाटत नाही आहे. आणि त्याचा पर्याय आम्ही शोधून, कोणी जरी किती जरी कशी जरी आश्वासनं दिलीत तरी त्याला ठोस उपाययोजना सगळ्यांनी बसून ठरवणं गरजेचं आहे. तर आणि तरच या सर्व नद्या स्वच्छ होऊ शकतात, अन्यथा होऊ शकतात. दादा म्हणतात की मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटते, आज उद्या होईल, माझा योग येईल. योग येईल. आज सुचत गेले, नक्की पुढचे मुख्यमंत्री असतील ते. राजकारण आहे, खेळामध्ये आणि राजकारणामध्ये कधी काय घडेल कोण सांगू शकत नाही आहे. सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे सांगू शकत नाही. क्रिकेटचा खेळ मैदानात जिंकता जिंकता हरलेत आणि हारता हारता जिंकलेत. म्हणून आम्ही उदाहरण देतो की खेळ आणि राजकारण हे असं वातावरण आहे. आणि अजितदादांनी जे काय वक्तव्य केले ते आता त्यांना 6 तारखेला कदाचित आम्हाला चोंडीला कॅबिनेट मंत्री आहे तेव्हा आम्ही विचारतो, त्यांनी कुठल्या ज्योतिषाकडे किंवा कोणाकडे काय जर पाहिलं असेल तर आम्हाला विचारावं लागेल. कारण पहिले युती जर कुठली झाली असेल तर ती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, आणि नंतर मग ते तिसरा भिडू आम्हाला येऊन मिळाले वर्षभरानंतर, हे त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे ठीक आहे, इच्छा प्रगट करणं हे काय कोणाची चुकीची अवघड बाब नसावी, परंतु आत्ताच आम्ही काय सांगू शकत नाही आहे. संजय राऊत सातत्याने अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यापूर्वीही अशा घटना घडल्यानंतर राजीनामा देण्यात आलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, काय तुम्हाला? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संजय राऊत ही वाजती घंटा आहे आणि सकाळचा भोंगा आहे. त्याच्यामुळे त्यांना नवनवीन काहीतरी कृत्य काढल्याशिवाय तुम्ही पण त्यांना काय विचारत नाहीत. कारण तेच म्हणून ते रात्री झोपेमध्ये आयडिया करतात की उद्या काय बोलायचं, कोणावर बोलायचं, काय बोलायचं हे ते ठरवतात. आता परवा माझ्यावरती पण बोलले, तर ते आम्ही एवढं काय मनावरती घेत नाही आणि कोणच आता घेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार ठेवण्यात आले, तर अमित शहाचा सत्कार होणार नाही. मात्र शिवसेनेने कुठेतरी विरोध दाखवला की अमित शहा हे महाराष्ट्रातले 3 पक्ष चालवतो, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना, त्यामुळे आम्ही त्यांच्या सत्काराला जाणार नाही. संजय राऊतांनी हे टीका केली का आता आम्हालाही कल्पना नाही. आणि संजय राऊत किती काय बोललं त्याला कोण काय किंमत देते हे हल्ली महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे की आता बस झालं. कारण त्याचं तेच रडगाणं असतं, परंतु ते जावो येवो ना येवो हे आम्हाला काय माहिती नाही. परंतु महायुतीने जर काही ठरवलं असेल तर पण ते 3 पक्ष चालवतात असं बोलतात ते की अमित शहा 3 पक्ष चालवतात महाराष्ट्रात. सेना, अजित पवार राष्ट्रवादी आणि अमित शहा स्वतः चालवतो. कुठंतरी कदाचित त्यांचा आता जय महाराष्ट्र होत आलेला आहे. आमचा पक्ष एकनाथ शिंदेसाहेब चालवत आहेत, अजितदादांचा ते चालवत आहेत, भारतीय जनता पार्टीचा मोदी साहेब, अमित शहा आणि ते लोक आहेत. आमचा पक्ष इतर कोणी चालवण्याचा काही प्रश्न येत नाही, येणार पण नाही. कारण आम्ही आमच्या पक्षाचे खंबीर आहोत, त्यामुळे आम्हाला काय अडचण नाही.